विद्यार्थी मित्रांनो, ओळखलेत का मला? नाहीच ना, वाटलेच होते, पण आपल्या शिक्षकांनी ओळखले असेल. मी प्रत्येक राज्यात एका ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात एका ठिकाणी, प्रत्येक तालुक्यात एका ठिकाणी असणाऱ्या सुंदर अशा मंदिराची देवी आहे. आता तरी ओळखा. नाहीच ना, मी सर्वांना न्याय देते. आता तरी ओळखा. नाहीच ना, जाऊ द्या, मीच सांगते. न्याय न्याय देवता, न्यायाची देवी. माझे मंदिर न्यायालय. तुमच्या भाषेत कोर्ट. समाजात होणारे गुन्हे, छळ, शोषण, लूटमार या सर्वांवर पोलीस स्टेशनमध्ये ज्या केस लावले जातात त्या केसेसचा न्यायनिवाडा माझ्यासमोर होतो. माझ्यासमोर कोणी मोठे नसते, लहान नसते, गरीब नाही, श्रीमंत नाही, जाती धर्माचा असा कोणताच भेदभाव चालत नाही. मी नेहमी सत्याचाच विचार करते. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते या ओळीप्रमाणे मी आपले मत सत्याप्रमाणेच मांडते. म्हणतात ना, कानून के हात बहुत लंबे होते, कानून के हात बहुत लंबे होते. असेच एखाद्या केसमधील अगदी बारकाईने पाहून निर्णय द्यावा लागतो. माझे पूर्वी असे रूप नव्हते, म्हणून तर माझ्या हातात ही संविधानाची प्रत दिलेली असते. माझ्या हातातील तराजू मला नेहमी सांगते की निपक्षपाती न्यायदान केले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत निराधाराला शिक्षा नाही झाली पाहिजे. माझे कपडे पांढरे असण्याचे कारण की मी कोणत्याही जाती धर्माची नाही, मी कोणत्याही जाती धर्माची नाही, फक्त आणि फक्त राज्यघटनेचीच आहे. फक्त आणि फक्त राज्यघटनेचीच आहे. माझे पूर्वी असे रूप नव्हते. माझे पूर्वी असे रूप डोळ्यावर काळी पट्टी, हातात तलवार व तराजू होते. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी माझे रूप बदलण्याचा धाडसी निर्णय दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी दिला व आता मी भारतीय न्यायदेवता म्हणून प्रसिद्धीस आली आहे. मला तुम्हा सर्वांचे एवढेच वाटते, तुम्ही माझा भारतीय मान राखता. याचे एक उत्तमच उदाहरण द्यायचे झाले की अयोध्या खटल्याची सुनावणी असेल.